पारनेरचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. लंकेंबाबत आपल्याला माहित नाही. शरद पवारांकडून चर्चेचं खंडन. लंके शरद पवार गटात येत असतील तर त्यांचं स्वागत. निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. स्वतः शरद पवारांनी निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाचं खंडन केलंय. त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात जातील असं वाटत नाही. अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. आमदार निलेश लंके आणि खासदार अमोल कोल्हेंमध्ये आज सकाळी पुण्यातील गेस्ट हाऊसमध्ये भेट. लंके लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये येणार असल्याची कोल्हेंची माहिती. निलेश लंके शरद पवार गटात येतील हे आपल्याला माहिती होतं. निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाचं महाराष्ट्राकडून स्वागत. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. तपास यंत्रणांचा वापर दहशत वाढवण्यासाठी केला जातोय. बारामती अॅग्रोवरील ईडी कारवाईवरून शरद पवारांची टीका. ईडीवर केंद्र सरकार दरवर्षी 404 कोटी खर्च करतं. शरद पवारांचा आरोप. भाषण सुरू असताना रोहित पवारांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. रोहित पवार ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांसोबत संवाद साधत असताना शेतकरी आक्रमक झाले. ऊसाला 3000 भाव देण्याची शेतकऱ्यांनी मागणी देखील केली आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमात फडणवीसांकडून संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख. तर महायुतीत गेल्यानंतरही अजित पवार स्वराज्य रक्षक या भूमिकेबाबत ठाम. मुंबईतील कोस्टल रोडचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. मरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार. कोस्टल रोड शनिवारी आणि रविवारीही बंद ठेवण्यात येणार. सोमवार शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कोस्टल रोड खुला राहणार असल्याची माहिती. आम्ही कोणाचं श्रेय घेत नाही. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला. यावेळी फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा उबाठाचे बाळराजे असा उल्लेख. डिसेंबर 2018 मध्ये कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं. आपण मुख्यमंत्री असताना आपल्याला भूमिपूजनाला देखील बोलावलं नाही. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.